नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहे कुकरच्या 3 शिट्ट्यात तयार होणारी गुळाची पौष्टिक लापशी। त्यासाठी हा लापशी रवा मी 1 वाटी घेतलेला आहे। त्यामध्ये घालायला हे आज वाटीनं हे 4 वाट्या पाणी घेतलेलं आहे। हे काजू बदाम घेतलेले आहेत, 1 चमचा बडीशेप, 4 लवंगा आणि ह्या 2 वेलची ह्या फक्त अशा थोड्याशा चेचून घेतलेत आणि हा केशरी कलर घेतलेला आहे। आणि हा गूळ मी हा पाऊण वाटी घेतला आहे। तुम्हाला जर गोड आवडत असेल अजून तर हा 1 वाटीला 1 वाटी घेऊ शकताय। आणि 2 चमचे तूप आणि 2 चमचे तेलाचा वापर करणार आहे। तर चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया। पहिल्यांदा हे आपण पाणी गरम करत ठेवूया। बघा आता कुकर गरम झालेला आहे, त्यात आता टाकूया हे साधारण 2 चमचे तेल। तेलामुळं काय होतं तर शिरा आपला थंड झाला तरी घट्ट होत नाही आहे। नुसतं तूप वापरलं तरी शिऱ्याला थंड झाल्यानंतर घट्टपणा येतो, म्हणून आपण हे तेल आणि तूप वापरणार आहे। 2 चमचे तेल टाकल्यानंतर त्यामध्ये आता हे 2 चमचे तूप टाकून घेऊया। बघा आता हे गरम झालेलं आहे, त्यात आता टाकूया ह्या 4 लवंगा वेलची। लवंग वेलची चांगली फुलली की त्यात टाकूयात आहे 1 चमचा बडीशेप। गॅसची फ्लेम आपण आता हा मिडियमच ठेवलेली आहे। आता त्यात टाकूया हा रवा। रवा बघा आता चांगला फुलेपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे। रवा भाजत असतानाच त्यामध्ये आता हे काजू बदाम टाकून हे पण रव्याबरोबर चांगले भाजून घेऊया। हे तुम्ही फोडणीत जरी टाकले पहिल्यांदा बडीशेप बरोबर तरीही चालतात। बघा आता गॅसच्या आपण मिडियम फ्लेमवर 5 मिनिटं भाजल्यानंतर रवा कसा छान फुललेला आहे। त्यात आता आपण हे गरम केलेलं पाणी ओतून घेऊया। त्यात आता टाकूया हा गूळ। हा कलर आणि मगाशी मीठ दाखवायचं राहिलं, आता हे चवीपुरतं मीठ हे एकसारखं आता हलवून घेऊया। आता हे झाकण बसवून ह्या गॅसच्या मिडियम फ्लेमवर मी ह्या कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेते। बघा कुकरची आपल्या वाफ गेलेली आहे। बघूया आता लापशी कशी झाली, बघा कशी छान झालेली आहे। आता ही एकसारखी अशी हलवून घेऊया आणि आता आपण हे सर्व करणार आहे। बघा कलर पण कसा छान आला आणि शिजले पण किती छान। आता ही मी सर्व करून घेते। बघा कुकरच्या 3 शिट्टी तयार होणारी अशी ही आपली गरमागरम लापशी तयार झाली आहे। बघा मैत्रिणींनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा। माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा आता याच्यावर अजून 1 चमचाभर तूप सोडून घेऊया। बघा घरचं खा, स्वस्त रहा। पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन। धन्यवाद।